श्रीकलाबद्दल बोलायचं होतं. बरं झालं तूच विषय काढलास. म्हणजे महाराज, तुम्हालाही तिच्याविषयी तसंच वाटतंय का? तुम्ही तिच्याविषयीच बोलणार होतात का महाराज? हो, बोलायचं तर होतच. अहो, बोला की महाराज. आधी आधी तुम्ही बोल. हे बघ इंदू, मला असं वाटतं की श्रीकला ही एक अतिशय चांगली आणि गुणी मुलगी. ती मोठ्या शहरातून मोठ्या पगाराची नोकरी सोडून इथं आपल्या विठूच्या वाडीत आली. तिचे वडीलही शिक्षक. ती फार मनापासून शिकवते पोरांना, मी पाहिलंय. आणि मुलं सुद्धा ती वर्गात शिकवत असताना अतिशय रमून जातात. हे बघ, श्रीकलानं तिची मोठी नोकरी सोडून शाळेत शिकवण्यासाठी आपल्या गावामध्ये येणं, हे सगळं मला विठुरायानंच घडवून आणलंय असं वाटतं. माझ्यावर विश्वास ठेव इंदू. श्रीकला तुझ्या या लढाईमध्ये तुला नक्की साथ देईल. ती तुला आधारभूतच ठरेल. मला नाही वाटत असं. नाही वाटत मला महाराज. महाराज, तुम्हाला अगदी मनापासून सांगते, ती मुलगी जितकी चांगली आपल्याला दिसतेय तशी आहे असं नाही वाटत मला. या तुझ्या वाटण्याला तथ्याचा काही आधार आहे? गणपती विसर्जनाच्या दिवशी तू श्रीकलाशी असं का वागली सिंधू? सांगितलं ना महाराज, मला काहीतरी असं नकारात्मक आणि वेगळंच काहीतरी. याला काय आधार आहे? काहीतरी तर कारण असेल. तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. कुठलंही कारण नसताना एखाद्या विषयी असा उगाच मनात आकस ठेवणं तुला शोभत नाही. महाराज, तुम्हाला माझं वागणं पटलं नसेल तर श्रीकलाची माफी मागू का मी? हे ज्याचं त्यानं ठरवायचं बाळा. इंदू, तू आणि श्रीकला समवयस्क आहात. तुमच्या दोघींमध्ये सुसंवाद असणं मला अतिशय महत्वाचं वाटतं. हे बघ, मला असं वाटतंय तू तिला भेट, तिच्याशी एकदा मोकळेपणाने बोल. तुम्ही दोघी एकमेकींशी बोललात, एकमेकींचे विचार काय आहेत हे जाणून घेतले की कदाचित तुझ्या मनात तिच्या विषयीची ही गैरसमजाची जी गाठ आहे ना, ती सुटायला मदत होईल. माझं म्हणणं तुला तितकंसं पटलेलं दिसत नाही. ठीक आहे, तू शांतपणे आणि विवेकाने विचार कर. मी जाऊन येतो. विठुराया, काय करू रे मी?
सांगितलं होतं माझी कॉपी करू नको, तरी तो माझी कॉपी करत होता. तू पण करत ए होता. पोरांनो, अरे काय पाठीवर दप्तर लावून कुठं फिरताय? अगं मामी, पाटीला दप्तर लावून विद्यार्थी शाळेतच जाणार ना. अरे पण मी तर सुट्टी दिली होती ना. तू सुट्टी दिली होती ना, श्रीकला ताईने थोडी. म्हणजे त्या म्हणाल्या होत्या त्या शिकवणार. ती आली आणि तिने शिकवलं. आता आमची शाळा संपली, आम्ही चाललो खेळायला, आम्हाला उशीर होतोय. ए तू बॅट आण ना, अरे मी बॉल तुम्ही- आणतो. चल चल चल, एक मिनिट, उशीर होईल आपल्याला. म्हणजे त्या श्रीकलानं माझ्या परस्पर वर्ग घेतला. भेटायलाच पाहिजे तिला आता. श्रीकला, श्रीकला, इंद्रायणी ताई, तुम्ही आता हाका मारत होतात का मला? इतक्या मोठ्यानं हाक मारत होते मी, ऐकू नाही आलं? ऐकू आलं मला, पण म्हंटल मी थोडी इंद्रायणी ताईन इतकी फेमस आहे ना ह्या गावात, मला कोण हाका मारणार आहे? फेमस इंद्रायणी ताईनच हाका मारल्यात. माय गॉड, आठवं आश्चर्यच आहे माझ्यासाठी हे. बोला ना, काय काम होतं तुमचं? काही नाही, सहज भेटायचं होतं. इंद्रायणी ताई, तुम्ही काही बोलायच्या आधी मला ना तुमच्याकडून एक वचन पाहिजे. वचन? कसलं वचन? मला तुमच्या शाळेत शिकवण्याच्या परमिशनचं वचन. जर गौराई घरी आल्या तर विठूच्या वाडी शाळा काढण्याचा तुझा विचार तू बाजूला ठेव. तसंच होणार. इंद्रायणी ताई, काय झालं? कसला विचार करताय? गौराईसाठी दिलेलं वचन आठवलं. म्हणजे यावर्षी पहिल्यांदा आली ना गौराई आमच्या घरी, शकुंतला काकीच्या माहेरच्या. शकुंतला काकी म्हणजे व्यंकट महाराजांची वाईफ, राईट? हो, माझ्या आईसारख्याच आहेत. आईच म्हणणं. लहानपणापासून खूप केलंय त्यांनी माझ्यासाठी. मी त्यांच्यासाठी काही करू शकते. त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन होतं ना, तेव्हा अगदी दवाखान्यात कीर्तन केलं होतं मी. साक्षात विठुराया आला होता डॉक्टरांच्या रूपात. नीट झाल्या मग त्या. विठुराया पाठीरा काय आमचा. सो स्वीट इंद्रायणी. शकुंतला काकू खूप क्लोज आहेत ना तुमच्या? हो. काही करू शकाल ना त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठीच काय काय, माझ्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीसाठी काही करायला तयार आहे. माझ्यासाठी नाती महत्वाची. मी तर तुमच्या जवळची नाहीये, पण माझ्यासाठी एक कराल? मी मागितलेलं वचन द्याल मला? नाही सॉरी, म्हणजे तुमच्या परमिशन शिवाय मी तुमच्या शाळेत शिकवायला लागले ना. पण आता ना मला ऑफिशियल परमिशन हवी आहे. द्याल? देताय ना परमिशन?
उशीर. श्रीकला, विसर्जनाच्या दिवशी मी तुला बाप्पाच्या मूर्तीजवळ येऊ दिलं नाही. तुला राग आला का ग? सॉरी. जे तुला हर्ट करण्याचा हेतू नव्हता माझा. ट्रस्ट मी. इट्स ओके. इट्स ओके. विसरून गेले सगळं. फ्रेंड्स, येते मी. हा, बाय. आदू, आदू, अधोक्षज. ऐक ना आदू, ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं. मोबाईल दे. एवढं चिडायला काय झालंय? बायकोनेच घेतलाय फोन. मला नाही बोलायचं तुझ्याशी. नाही बोलायचं? जा, नाही देत फोन. जा तिकडं. फोन दे. मला नाही बोलायचं तुझ्याशी. मग कुणाशी बोलायचं? कोणाशी काय बोला ना. मला तुझ्याशी नाही बोलायचं. तुझ्याशी नाही बोलायचं. तुझी नजर फक्त इकडे असली पाहिजे. दुसरीकडे गेली ना आदू तर बघ. धमकी देतेस? काय करशील? काय करीन? काय करीन? काय करीन म्हणतो? काय करीन? दाखव. बोलू का नको? बोलू का नको तुझ्याशी? बोलू का नको? बोलू ना आता? नाही बोलायचंय मला. नाही बोल 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 बोल. इकडे आहे ग. तर ऐक, मी श्रीकलाला भेटले आणि तिला सॉरी म्हणाले. काय? तू श्रीकलाला भेटलीस आणि मग माफी पण मागितलीस? गुड गर्ल. काय बोलली ती? इट्स ओके म्हणाले. जे काय झालं ते मी विसरले असं म्हणाले. बघ, मी तुला म्हणलं होतं ना की श्रीकला चांगली मुलगी आहे म्हणून. सुपर प्राऊड ऑफ यू. पण तू काल माझ्याशी भांडलीस. मायो, तू भांडलास, मी नाही. तू भांडलीस आणि आता त्याचा बदला पण घेणार. बघ, मला गुदगुल्या केल्या ना, आता मी पण तुला गुदगुल्या करणार. आदू, इंदू, आदू, ऐक. मोठ्याबाई, तुम्हाला खोट्याबाई म्हणू का आम्ही? हा, म्हणू खोट्याबाई? आणि का म्हणू नये? का म्हणू नये तुम्हाला खोट्याबाई? हो मोहितराव, विंजे सरकारांसमोर त्यांच्या सासूबाईंवर आवाज चढवायचा नाही, सांगून ठेवते. हा? नाही म्हणजे अहो, रागवू नका. कशाला रागवताय? मोठ्या बाई आहेत त्या, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. ते गप्पे. नुसतं वयानं ज्येष्ठ असलं की कुणी श्रेष्ठ होत नसतं. अहो, तुमची ती सून तुमच्या नाकाखाली शाळा वाढवतच नाही, दिसतंय का तुम्हाला? हा, आता तर शहरातली मास्तरीण आली तिथं शाळेत शिकवायला. दोघे मिळून शिकवताय शेतात शाळा, खांद्याला खांदा लावून.
मोहितराव, हे सांगण्याकरता तुम्ही इतक्या तातडीनं मला इथं बोलवून घेतलं का? काय तर म्हणे युवा सरपंच, भावी सरपंच, युवा नेते, त्यांना तातडी या शब्दाचा अर्थ सुद्धा माहिती नाही. मोठ्या बाई, हा, माझ्यावरती आवाज चढवायचा नाही. आणि जेव्हा तुमच्या करिअरचा एक्का माझ्या हातात आहे तेव्हा तर नाहीच नाही. एकदा का इंद्रायणीची शाळा नीट सुरू झाली का तुमची सरपंचकीची शाळा बंद. अहो, काय पाकाचा चेहरा झाला यांचा. अहो, आम्हाला आमच्या उपसरपंचकीची काळजी आहे. नाही आहे ना काळजी तुम्हाला? आहे ना? अहो मग सांगा कुठला उपमाचं एक काय आम्हाला पण कळू द्या ना. तू सांगा. वय वय वय, जरा धीर धरा, धीर धरा. इथं बसा, सांग, बसा बसा बसा. तुम्ही म्हणता म्हणून आम्ही घेतलं, बसू ना. बसलो आम्ही. आता सांगा पटकन, वेळ घालू नका, पटकन सांगा आम्हाला, कळलं का? आऊ 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 थांबा जरा. सासूबाईंनी सांगितलं ना धीर धरा, तर धरा ना धीर. मोहितराव, हे असं तड 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 करून आहे ना काही फायदा नाही, सांगतोय तुम्हाला. काय हो मोठ्या बाई? नाही, तुम्ही या रिकाम टेकड्या जावायला कशाला घेऊन फिरता सोबत? कारण ते रिकाम आहेत म्हणून. मोठ्या बाई, हो हे बाकीचं सोडा. तुम्ही नेमकं काय करणार ते आम्हाला सांगा बरं. उगाच सस्पेन्स नकोय आम्हाला, पटकन सांगा बरं. आता तुम्ही म्हणालात ना इंद्रायणीच्या शाळेत शिकवण्यासाठी बाहेरून शिक्षिका आलीये आणि ती शेतात शाळा घेते म्हणून. हो आम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय मोठ्या बाई. श्रीकला नाव आहे तिचं. आणि ती शिक्षिका नाही तर मी पेरलेला बॉम्बे बॉम्ब. तुला माहितीये आज काय झालं? आज मला जगातलं सगळ्यात मोठं यश मिळालंय. आज ती इंद्रायणी चक्क माझ्या समोर आली आणि अगं तिने माफी मागितली ग. एरवी ना तिला माझी नकारात्मक शक्ती जाणवायची, तर ना ती लांब पळून जायची का माझ्यापासून. आज मी माझी नकारात्मक शक्ती तिच्यापासून यशस्वीरित्या लपवली. अशी ती आली माझ्या समोर आणि ना तिला मी असं टच केलं. तिच्या डोळ्यात डोळे घालून अशी बघतच राहील. हल्लीच नाही कधी जागची. त्या क्षणी मी तिला काही म्हटलं असतं ना, लगेच केलं असतं. आज फायनली मी माझा डाव खेळला आणि त्या इंद्रायणीला ना वश करून टाकला. थोड्या वेळासाठी का होईना, पण त्या इंद्रायणीची दोरी माझ्या हातात होती. फार काळ वश नाही करू शकणार तू तिला.
भक्तीची शक्ती कामी येईल तेव्हा ती या सापळ्यातून बाहेर पडेल. माहिती आहे मला की तिच्या भक्तीची शक्ती खूप मोठी आहे. तिच्या भक्तीवर आपण घाला घालणारच नाही. मी घाला घालणार आहे तिच्या नात्यांवर. त्या इंद्रायणीचा ना ग खूप जीव अडकलाय ग तिच्या माणसांमध्ये. ती शकुंतला काकी आहे ना, तिच्यावर खूप जीव आहे ग त्या इंद्रायणीचा. आईच समजते ती. तिच्या त्या जीवावर मी घाला घालणार आहे.